आता वाजत काहीतरी 2:30 झाले आणि आता संघाने आपल्या इथं जेवणाची सोय केलेली आहे. गणेश बाळमित्र मंडळ गाणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे सामने आयोजित करण्यात येतात आणि यावर्षी देखील सगळ्यांनी ते सामने सेमीफायनलचा सामना चालू आहे. तिथे कोण कोण गेले सेमीफायनलला? सेमीफायनलला सध्या आपल्या सगळे गेले गाणी बी टीम आहे आणि सतीवाडी. आता हे दोघं तिथे फायनलमध्ये कोण गेले? फायनलमध्ये गेले ते तर नमस्कार मित्रांनो, कशा सभा असताय ना असलेच पाहिजे. तर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आपण मागची व्हिडिओ बघितलीच आपल्या श्री गणेश बाळमित्र मंडळ गाणी. तर त्यांचीच आज आपण कार्यक्रमासाठी आहोत. आपले क्रिकेटचे सामने आहेत आयोजित केले आहेत त्यांनी, आपले श्री गणेश क्रिकेट संघ गाणी आणि श्री गणेश बाळमित्र मंडळ गाणी. तर त्यांनी क्रिकेटचा सामना ओपन केले आहेत आज आपल्या ओल मैदानमध्ये. तर आम्ही जात आहोत. आपल्यासोबत आहेत आमचे गावचे सेक्रेटरी, डबल आपले काय मंडळाचे सेक्रेटरी ना, खजिनदार आहेत, काका आहेत आपले, आणि विपुलदा आहेत. विपुलदा, तर आपण जात होतो ओल मैदान जात आहोत. बाकी तिथंच कार्यक्रम जे ओपनिंग करतील किंवा काय असेल ते आपण बघू किंवा व्हिडिओमध्ये दाखवतो. जास्त काही मोठी व्हिडिओ करणार नाही, शॉर्टकटमध्ये जेवढं होईल तेव्हा दाखवतो. बाकी काय नाही. हे यावर्षीचं नवीन जर्सी आपलं श्री गणेश क्रिकेट संघ गाणीचं. नंतर तुम्हाला दाखवतो प्रॉपरमध्ये एकदम. बाकी एकदम छान आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं सांगा, नक्की कमेंट करू आपल्याला. बाकी व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर थेट आपण आता ओल मैदानमध्येच भेटू. पार्टी त्यांच्या वतीने टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे. की बाळ गणेश मित्र मंडळ हा आपला वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीवर हातभार लावत असतो आणि त्यासाठी एक आपला प्रोजेक्ट आहे लायब्ररी आणि वाचनालय. त्यासाठी या ठिकाणी फंड कलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला टुर्नामेंटचं एक आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आज एक टुर्नामेंट आपण बोलवत आहोत. त्यात 24 संघांनी सहभागी घेतलेला आहे. या 24 संघ आम्हाला सहकार्य करतील अशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि या टुर्नामेंटसाठी श्री गणेश क्रिकेट संघ आणि गाणी ग्रामस्थ मंडळ यांनी व्यवस्थित आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याचं वचन दिलं आहे. आणि हे सगळे कार्यक्रम वगैरे आमचे आलेले आहेत. गणेश क्रिकेट संघ दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे की टुर्नामेंट त्यांच्याकडून सक्सेस आपल्याला करून दाखवायचे आहे. आणि मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे सल्लागार संतोष कांडेकर यांना विनंती करतो की या टुर्नामेंटचं उद्घाटन त्यांनी सेफवर वाटून करावं. या ठिकाणी या टुर्नामेंटचा उद्घाटन आमच्या गावचे माजी सल्लागार मनोहर शेडगे हे बॅटिंग करून करत आहेत आणि त्यांना बॉलिंग करायला आहेत मनोज. आणि हा चांगलासा फटका मारलेला आहे मनोहर शेडगे यांनी. आणि ते जुने जाणते खेळाडू देखील आहेत आणि त्यांनी आपल्या गणेश क्रिकेट संघाला मध्ये देखील त्यांचं योगदान आहे. हे आता खेळत आहेत ते डांगे, आणि डांगेने देखील चांगला फटका मारलेला आहे. मंडळाचे एक मोठे कार्यकर्ते आहेत ते. आता वाजलेत काहीतरी 2:30 झाले आहेत आणि आता संघाने आपल्या इथं जेवणाची सोय केलेली आहे. बघा काय झालं, पुलाव आहे ना, ते पुलाव आणलं आमच्या अनेबाबत. पुलाव वाटप चाललं आहे समाजाला. सचिन हे सगळं पुलाव वाटप चाललं आहे, म्हणजे जेवणाची सोय केली आहे गावातल्या माणसांना, बाळाच्या स्टीमला पण केलेलं आहे. तर आपण पुलाव खाऊया. पाहुणे सगळ्यांनी ऐका, आपल्या आजची जी क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत ते आपले गणेश बाळमित्र मंडळ गाणी
यांच्या वतीने सालाबादप्रमाणे सामने आयोजित करण्यात येतात आणि यावर्षी देखील सगळ्यांनी ते सामने आपण आपल्या गणेश क्रिकेट संघ आणि आपल्या ग्रामस्थ मंडळ यांच्या सहकार्याने हा सामन्यांचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित आपण या ठिकाणी चालवतोय. आता काही क्षणात आपल्याला फायनल आणि सेमीफायनलचे सामने खेळवायचे आहेत. तरी पण ह्या कार्यक्रमासाठी आमच्या गाणी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन मुंबईचे अध्यक्ष साहेब विश्वनाथजी खांडेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या गाणी ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष साहेब रामचंद्र राठवळ आणि आमच्या मंडळाचे जुने जाणते मार्गदर्शक सचिन उजळ हे या ठिकाणी आले आहेत. त्यांचा एकदा टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि ह्या आमच्या कार्यक्रमाला भेट दिल्यामुळं खरंच आम्ही ह्या मंडळातर्फे गणेश मंडळातर्फे आणि गणेश क्रिकेट संघातर्फे साहेब तुमचे आम्ही खूप आभारी आहोत आणि असेच आमच्या पाठीशी तुम्ही राहाल अशी आमची तर आता कमीत कमी सकाळपासून आपण आलो 6 वाजलेत आणि 6 वाजल्यानंतर सेमीफायनलचा सामना चालू आहे. तिथे कोण कोण गेले सेमीफायनलला? सेमीफायनलला सध्या आपल्या आता बघायला गेलं तर गाणी बी टीम आहे आणि सतीची वाडी. अच्छा सतीच्या आता हे दोघं खेळतील ते फायनलमध्ये कोण गेलं? फायनलमध्ये कोण गेलं? गेले ती ओवेलेवाडी. ओवेलेवाडी आहे. तर आपण आता बघू कोण जिंकते ते सेमीफायनलमध्ये जाते ते. आणि तुम्हाला सांगतो थोडक्यात जास्त काही व्हिडिओ दाखवणार नाही, असे छोटके काय आताच आपलं काय म्हणतात ते काय सत्कार समारंभ झाला मध्ये. आता सर्व आलेत असते आता संध्याकाळच्या मध्ये आपला टायमाला येतात सर्व. आता थोड्याच वेळात फायनल होईल आपली. तर बघू कोण जिंकतं आणि कोण फायनलमध्ये जातं ते. पुढे व्हिडिओ बघित राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो मस्त मस्त मस्त. फायनल कोण कोण गेलेत? आणि तर आता फायनलचा सामना सुरू आहे आणि 6:30 वाजलेत आणि ओवले आणि सतीची वाडी संघ आहे गाव ते जाऊन फायनलला गेलेत. तर आता बघू कोण जिंकतंय ते. तर पुढे व्हिडिओ बघित राहत. किती पाहिजे? किती पाहिजे? 2 बॉल 3 पाहिजे. सतीची वाडी ओवलवाडी 2 बॉल 3. दोन बॉल 3 2 आणि आला बॉल आला. 1 बॉल 1. ओवलवाडी सतीची वाडी 1 बॉल 1. बघा या ठिकाणी हे ऐकून या ठिकाणी बाळ गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि या ठिकाणी ज्या 24 संघांनी सहभागी घेऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. बस सगळ्यांचे आम्ही सगळ्या टीमचे आभारी आहोत आणि असंच सहकार्य तुमचं लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी जे 3 विजेते संघ आहेत प्रथम पारितोषिक विजेता सतीची वाडी, द्वितीय पारितोषिक विजेते आवाटेवाडी आणि तृतीय पारितोषिक विजेते गाणी संघ ओलेवाडी आणि तृतीय पारितोषिक विजेते गाणी संघ यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच आम्हाला सहकार्य राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही.
तर आता या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वैभव उत्कृष्ट कोणता वैभव गोवेलेवाडी वैभव उत्कृष्ट गोलंदाज कोणी घेतलेला विलास रमेश उजळ यांनी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली होती, त्यांचे आम्ही आभारी आहोत विलास उजळ. आणि तर वैभव कुठे असेल त्याने पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेला आहे सतीच्या वाडी. तर सिद्धेश सतीची वाडी. आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर केली होती विलास रमेश उजळ यांनी. तर सचिन विश्राम उजळ यांना मी विनंती करतो की त्यांना सिद्धेश उत्कृष्ट फलंदाज. त्याचप्रमाणे आता तृतीय पारितोषिक विजेता गणेश क्रिकेट संघ गाणीच्या कर्णधाराने पुढे यायचं आहे. आणि आमच्या मंडळाचे मार्गदर्शक संतोष खांडेकर यांना विनंती करतो, त्यांनी त्यांना ट्रॉफी कोणी घेतली आणि अनिल शेडगे असतील त्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले होते. तर आमच्या मंडळाचे सल्लागार संतोष खांडेकर हे ट्रॉफी देताना त्यांना. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरलेला आहे तो ओवेळेवाडीच्या कर्णधाराने इकडे यायचा आहे. तर ही ट्रॉफी घेतली होती सचिन विश्राम उजळ यांनी आणि त्यांच्या हस्ते. आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र राठवाळ यांना मी विनंती करतो. ठीक आहे आपण या पुढे. ओवेळेवाडीचा बंटी आणि वैभव यांनी पुढे यायचं आहे. वैभव उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मालिकावीर म्हणून बंटी. आमच्या मंडळाचे प्रदीप उजळ. पटकर अंधार पटकर 6च्या नंतर पटकर. विजेता संघ ठरलेला आहे सतीची वाडी. त्यांचा जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. याच स्पर्धेचा विजेता संघ आहे सतीची वाडीचे कर्णधार पुढे यायचं आहे. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन तालुका मुंबई अध्यक्ष विश्वनाथ खांडेकर यांना मी विनंती करतो की आणि ही ट्रॉफी दिली होती आम्हाला सुहास उजळ यांनी. आपली ट्रॉफी कुठे आहे? कुठे आहे ट्रॉफी? अरे पण इथे द्या यांच्या हातात देऊन मला त्यांना फोटो काढू दे ना जरा. ते जातील ते ना. तर अशा प्रकारे सामने आपले पार पडले आणि आता वाजले 7 वाजलेत. तर थोडंफार फोटोशूट चालले. तर आता आमचं पण 3 नंबर आलं आणि 1 नंबर सतीच्या वाडीचं आलं. जास्त कमी तुम्हाला सांगितलं जे काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आलंच असणार, दिसत नव्हतं थोडं तिथं मैदानमध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो. बस काय नाही, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बस एवढं बोलून आणि बाकी काय नाही. टाटा बाय बाय, टेक केअर. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर भेटू.